वेलकम बॅक स्टुडंट्स. तर आपल्याला या ठिकाणी आपण आज शिकणार आहे की आपल्याकडे एक पेनड्राईव्ह आहे. ते पेनड्राईव्हमध्ये आपण MS ऑफिस कसा पेस्ट करणार आहे विथ ॲक्टिवेटेड. माझ्याकडे हे जे आहे पॉवर पॉईंट मला पेस्ट करायचं आहे. डायरेक्ट पॉवर पॉईंटचा सेटअप मी पेनड्राईव्हमध्ये पेस्ट करणार आहे. त्यासाठी आपल्याला Windows+E दाबायचं आहे की जेणेकरून आपला फाईल एक्सप्लोअर उघडून जाईल. नंतर आपल्याला इथे खाली यायचं आहे. लोकल डिस्क सीमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रोग्राम फाईल भेटेल. प्रोग्राम फाईलमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला कमाव फाईल्स, नंतर तुम्हाला इथे भेटेल मायक्रोसॉफ्ट शेअरमध्ये जायचं आहे. मायक्रोसॉफ्ट शेअरमध्ये जाऊन तुम्हाला ऑफिस 16 या ठिकाणी गेल्याच्यानंतर ऑफिस सेटअप कंट्रोलर या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्याला टच करून तुम्हाला इथं काय खाली सेटअप असं एक ॲप दिसेल. सेटअप पण डायरेक्ट पूर्णपणे कॉपी करून तुम्हाला डायरेक्ट सिस्टमला इन्सर्ट केल्याच्यानंतर तुम्ही जसं हे सेटअपला टिक करणार डायरेक्ट तुमचं MS ऑफिस इन्स्टॉल करायला चालू होणार. जर नसेल MS ऑफिस इन्स्टॉल करायचं तुम्ही लिब्रा ऑफिस असेल, WPS ऑफिस असेल आणि असे बरेच जे ऑफिस असतात, फ्री MS ऑफिस असेल, तुम्ही ते वापरू शकता की जेणेकरून तुमच्या सिस्टमला पण ते चांगलं ठेवतं. असं काही नाही की तुम्ही फक्त MS ऑफिस वापरू शकता. WPS ऑफिस पण हे तुम्हाला फ्रीमध्ये पण अवेलेबल WPS ऑफिस भेटून जाईल. आता मी त्या शीटला कनेक्ट करतो की बघून घेतो मी. WPS ऑफिस अशा पद्धतीने आहे. हे फ्री व्हर्जन आहे. तुमच्या पीसीमध्ये लगेच डाउनलोड होऊन जाईल. समजतं. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.